सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. परीक्षा जवळ आलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. आणि या परीक्षेच्या दरम्यान काय होतं ना, की विद्यार्थ्यांकडनं खूप साऱ्या चुका होतात. एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आणि खूप बारीक-बारीक चुका होतात हो. म्हणजे काय प्लसचं मायनस झालं, मल्टिप्लिकेशनच्या इथे काहीतरी एखादा नंबर चुकला किंवा काहीतरी कुठेतरी काना-मात्रा, वेलांटी, उकार चुकला किंवा काहीतरी स्पेलिंग चुकलं. इतक्या सिली मिस्टेक विद्यार्थी करतात ना, की मग आपल्याला असं वाटतं, की "अरे बाबा रे, तू इतका छान अभ्यास केलेला होता, तुला एवढं सगळं छान येत होतं आणि मग अशा याच्यामध्ये तू का चुकलास?" मग अशा वेळेला विद्यार्थी का चुका करतात ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे आणि मग त्या ज्या चुका आहेत त्या चुका मिनिमाइज कशा करता येतील ते आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. तर आता ह्या ज्या चुका आहेत सगळ्यात महत्वाचं, चुका कशा पद्धतीने कमी करता येतात. ठीक आहे. तो त्याच्याही आधी विद्यार्थ्यांना आपण हे सांगणं गरजेचं असतं, की चुका ह्या सगळ्यांकडनंच होतात. ठीक आहे. असं काही नाहीये, की आपल्याकडनं चुका होत नाही. आपण मोठे झालोय, आपण आता पेपर द्यायला जात नाही. एखादा पेपर द्यायला आपण आता जर गेलो ना, तर आपल्याकडनं सुद्धा चुका होणार आहे. तरी त्याच्यामुळे बिलकुल सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे, की कृपया करून तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या पाल्याला चिडू नका, ओरडू नका. त्याला थोडंसं प्रेमाने समजवा, त्याला समजावून सांगा, की "बाबा रे, चुका होतायत, मान्य आहे. पण एकदा केलेली चूक ॲटलीस्ट पुन्हा रिपीट करू नको." ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला आहे ना, एक उदाहरण म्हणण्याऐवजी एक किस्सा सांगते थोडासा छोटासा. की आमच्याकडे एक विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्याने हिंदीचा पेपर लिहायला घेतला. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह ज्याला आपण पूर्ण प्रश्न आणि छान उत्तरं लिहायची असतात त्या याच्यामध्ये. त्याने उत्तरं सगळी बरोबर लिहिली. सगळी उत्तरं अतिशय योग्य, एकदम छान होती. अक्षर सुंदर होतं. सगळं छान होतं. मुलाने चूक काय करावी? आता आपल्याला असं वाटतं, की फक्त चुका गणिताच्या किंवा अशा पेपरमध्ये होणार आहे. हिंदीच्या पेपरमध्ये कोण चूक करणार आहे? त्या मुलाची चूक अशी झालेली, की त्याने पहिल्या प्रश्नाचा पहिला पॅराग्राफ हिंदीमध्ये लिहिला. दुसऱ्या पॅराग्राफपासून तो मुलगा कदाचित डोक्यातनं विचार करताना तो मराठीमध्ये विचार करायला लागला असेल आणि दुसऱ्या पॅराग्राफपासून त्याने सगळाच्या सगळा पेपर जो आहे तो मराठीतनं लिहून काढला. सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मराठीमध्ये. मग अशा याच्यामध्ये त्या शिक्षकांनाही प्रश्न पडला, की उत्तर तर बरोबर पडलेलं आहे. उत्तर लिहिलेलं बरोबर आहे, पण भाषा बदलली आहे. आता ह्या विद्यार्थ्याला मार्क द्यायचे कसे? मग अशा वेळेला त्याच्या पालकांना बोलवलं आणि मग ते थोडंसं त्याचं काउन्सिलिंग झालं आणि मग लक्षात आलं, की त्याने विचार करण्याची त्याची जी प्रोसेस होती, तो विचार करता उत्तर लिहितोय आणि विचारांच्याच याच्यामध्ये त्याने ते उत्तरं सगळी लिहून टाकली. तर असं काही नाहीये, की त्याची चूक झाली. म्हणजे उत्तरं तर त्याने बरोबर दिली ना. बॅरियर कुठे आलं? लँग्वेजचं आलं. तो अशा छोट्या-छोट्या चुका ज्या आहेत, त्या चुका होत असतात. आता ही चूक त्याने अगदी लहान असताना शाळेच्या पेपरमध्ये केली म्हणून ठीक आहे. अशीच चूक जर त्याने 10वीच्या पेपरमध्ये केली असती, जो त्याचा 10वीचा मेन हिंदीचा पेपर आहे, त्याच्यात केली असती, तर कदाचित तो मुलगा त्यावेळेला नापास झाला असता. तो त्याच्यामुळे चुका होतात. काही हरकत नाहीये. फक्त त्या झालेल्या चुका त्यांच्यावर आपण एनालिसिस करणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. योग्य पद्धतीने तयारी त्याच्यावर केली पाहिजे. जितक्या चुका कमी होणार तितके गुण जास्त येणार. मग आता त्या विद्यार्थ्याने त्यावेळेला झालेली चूक नंतर परत रिपीट केली नाही आणि त्याला नंतर चांगले मार्क मिळायला लागले. बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये त्याला अतिशय छान मार्क होते. ठीक आहे. चलो, आता सगळ्यात पहिलं मुलांच्या चुका ज्या होतात त्यांची कारणं जर आपण शोधायला गेलोत ना, तर पहिलं असतं की बरेचसे मुलं प्रश्न पूर्ण नीट वाचत नाहीत. ठीक आहे. काय करतात घाई काहीतरी वाचलं आणि घाई लगेच उत्तर लिहून मोकळे झाले. ठीक आहे. तो प्रश्न पूर्ण वाचायचा आणि मग उत्तर द्यायचं. ठीक आहे. त्यातल्या त्यात जर समजा तुमचे एमसीक्यू पॅटर्न असतील, बहुपर्यायी प्रश्न असतील की ज्याला तुम्हाला ए, बी, सी, डी असे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातनं तुम्हाला उत्तर शोधायचंय. तर अशा वेळेला व्यवस्थित तो प्रश्न वाचायचा आणि त्यातले कीवर्ड्स जे आहेत ते कीवर्ड्स शोधायचे. मग आता कीवर्ड कुठले कुठले असतात? यातील कुठले बरोबर नाही, यातलं फक्त कुठलं योग्य आहे, यातलं फक्त कुठलं अयोग्य आहे, यातलं अचूक कुठलं आहे, यातलं चुकीचं कुठलं आहे, या पद्धतीचे जे काही कीवर्ड्स आहेत ते प्रश्नामधले कीवर्ड हे एकदम बारकाईने बघितले गेले पाहिजे आणि त्यांच्यावर छान शांततेत विचार झाला पाहिजे. ठीक आहे. मगच त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. त्याच्यानंतर घाई करायची नाही. प्रत्येक प्रश्न शांत वाचून त्याचं उत्तर आधी डोक्यामध्ये छान तयार करायचं आणि मग लिहायला घ्यायचं. घाई केली की काय होतं, आपल्या डोक्यामध्ये आता हे आलंय विचार, लगेच पुढचा विचार काहीतरी येतो, वरचा विचार आपल्याला चुकीचा वाटतो, मग आपण खोडून देतो आणि मग ते काय होतं, की अशा पद्धतीने ते पेपरमध्ये खाडाखोड दिसते. मग त्याच्यामुळे घाई करायची नाही, पटकन उत्तर द्यायचं नाही. उत्तर देताना एक
10 सेकंद 15 सेकंदांचा वेळ घ्यायचा आणि विचार करायचा, त्या प्रश्नावर विचार करायचा. ठीक आहे, शांतपणे विचार करून मग उत्तर द्यायचंय. त्याच्यानंतर वेळेचं योग्य नियोजन झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नासाठी वेळ आपण व्यवस्थित ठरवला पाहिजे. कसा ठरवणार तो वेळ? कशा पद्धतीने कळणार आहे आपल्याला की कुठल्या प्रश्नाला आपल्याला किती वेळ लागणार आहे? जर समजा आपण व्यवस्थित ते प्रश्न आधी सोडवलेले असतील तर आपल्याला कळणार आहे की या प्रश्नाला सोडवायला मला इतका वेळ लागणार. आता हे सगळे प्रश्न सारखेच येतात का? नाही. काय होतं, एका परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं 2 अधिक 2 बरोबर किती? पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारणार आहे? 4 अधिक 4 किती? बरोबर. प्रश्नाचा पॅटर्न सेम आहे, फक्त आकडे किंवा शब्द चेंज झालेले. पॅटर्न सेम असतो, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा पॅटर्न लक्षात घेऊन त्याच्या हिशोबाने आपल्याला वेळ जो आहे तो वेळ डिसाइड करावा लागतो. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी पेपर झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही लेखी पेपर देताय त्या वेळेला शेवटी 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ ठेवायचा आहे पूर्ण पेपर चेक करण्यासाठी आणि रिवाइज करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर सोपे प्रश्न आधी सोडवायचे, कठीण प्रश्न शेवटी सोडवायचे. याला कारण आहे, याला एक अतिशय बेसिक कारण आहे. सगळ्यात पहिला आपला आत्मविश्वास. ठीक आहे. काय होतं, कठीण प्रश्न जर आपण आधी बघायला घेतले तर कठीण प्रश्न आपल्याला सोडवायला वेळ लागतो. आता लेट्स से की 1 तासाचा पेपर आहे, एका तासामध्ये मला 60 प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, 1 तास आहे, एका तासामध्ये 60 प्रश्न आहे. ठीक आहे. सो व्हॉट डज दॅट मीन की 60 मिनिट 60 क्वेश्चन. ठीक आहे. एका मिनिटामध्ये मला एक प्रश्न सोडवायचा आहे. 1 मिनिट 1 क्वेश्चन. अशा याच्यामध्ये जर समजा माझा कठीण प्रश्न असेल, ठीक आहे, कठीण प्रश्न मी सोडवायला घेतला, त्या पहिल्या प्रश्नाला, त्या एका प्रश्नाला मला लागले 5 मिनिट. आता काय झालं, मला दडपण आलं ना की अरे बापरे, माझ्याकडे 55 मिनिटं आणि 59 प्रश्न उरलेत माझे. बरोबर. मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं, हे चुकीची पद्धत आहे, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. काय केलं गेलं पाहिजे, तर आता तुमच्याकडे 60 मिनिटं आहे, 60 प्रश्न आहेत, मग तुम्ही सोपे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. ठीक आहे, सोपे प्रश्न सोडवायला सुरुवात केली. मग आता हे जे सोपे प्रश्न आहे, हे सोपे प्रश्न कसे असतात, अगदी इझी वाले, की एका प्रश्नाला तुम्हाला लागतो हार्डली 30 सेकंदांचा वेळ. ठीक आहे, 30 सेकंदांचा वेळ. काय झालं, इथे 30 सेकंद वाचली तुमची, इथे काय झालं, 30 सेकंद वाचली. असे जर समजा 10 प्रश्न असतील, ठीक आहे, लेट्स से की असे 10 क्वेश्चन आहेत, की त्या 10 क्वेश्चनसाठी तुम्हाला प्रत्येकी 30-30 सेकंदांचा वेळ लागतोय. म्हणजे 10 प्रश्न सोडवायला तुम्हाला किती वेळ लागला, तर 5 मिनिटांचा वेळ लागला. आता काय झालं, इथे बघा, विचार करा, 60 पैकी 10 प्रश्न झालेले आहेत आणि तुमच्याकडे 55 मिनिटांचा वेळ उरलेला आहे. 55 मिनिटं 50 प्रश्न. बरोबर. मग आता अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवायला गेले तर तुम्हाला लक्षात येईल की 40 प्रश्न तर तुमचे सोपे होते. 40 प्रश्न तर अतिशय सोपे सोपे होते. 60 पैकी काय झालं, 40 प्रश्न तुमचे सोपे होते. ठीक आहे. हे 40 प्रश्न सोडवायला तुम्हाला एक साधारण असं आपण म्हणूयात की 25 ते 20 मिनिटांचा वेळ लागला. ठीक आहे, 20-25 मिनिट वेळ लागला. आता काय झालंय, तुमच्याकडे उरलेत 20 प्रश्न. किती उरलेत, 20 प्रश्न उरले. त्या 20 पैकी बाकीचा 30 ते 35 मिनिटांचा वेळ आपण पकडूयात, त्या 20 प्रश्नांसाठी तुम्हाला मिळालेला आहे. आता तुम्ही ते कठीण प्रश्न ह्या वेळामध्ये सोडवू शकताय. तिथे तुम्हाला गणित करायला वेळ मिळणार आहे. ठीक आहे, किंवा तिथे तुम्हाला ते प्रश्न विचार करायला, शांततेत सोडवायला वेळ मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सोपे प्रश्न आधी, कठीण प्रश्न नंतर. सोपे प्रश्न आधी सोडवल्यामुळे आपला कॉन्फिडन्स पण वाढतो, आपल्याला स्ट्रेस पण येत नाही. काय होतं की आधी जर कठीण प्रश्न सोडवला, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, कठीण प्रश्न सोडवला आणि मग काय झालं, तर त्यावेळेला मला इतका जास्त ताण येऊन गेला की अरे, माझं तर 55 मिनिटं वेळ उरलाय आणि माझ्याकडे 59 प्रश्न आहे, किंवा लेट्स से 2 प्रश्न सोडवले तुम्ही, माझे तर 58 प्रश्न बाकी आहे आणि माझ्याकडे तर 50च मिनिटं उरलाय वेळ. आता मला प्रत्येक प्रश्नाला जर 5-5 मिनिटं लागला वेळ, तर मग मी कसं करणार, माझे तर पेपरच संपणार. हा विचार लगेच तिथे डोक्यात यायला सुरुवात होतो आणि मग आपण ताणामध्ये जातो, स्ट्रेसमध्ये जातो. स्ट्रेसमध्ये गेलो की आपला आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्याच्यामुळे मग अजून पुढे जास्त गडबड होत जाते. त्यामुळे काय करायचंय, हळूहळू पण सोपे प्रश्न आधी सोडवायचे. ठीक आहे, हे तर फक्त एक उदाहरण होतं. तुमचा जो कुठला पेपर असेल त्यानुसार तुम्ही टाइम मॅनेजमेंट जे आहे ते टाइम मॅनेजमेंट करायची. ठीक आहे. नियमित सराव. पेपर ज्या वेळेला तुमचा असणार आहे, कुठलाही पेपर घ्या, कुठलाही पेपर घ्या, मग ते तुमचे रेग्युलरचे असू देत, रेग्युलरचे स्कूल लेवलचे जे काही असतात, आपले वार्षिक परीक्षा असू द्यात, किंवा तुमच्या अगदी कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असू द्यात, प्रत्येक याच्यामध्ये तुमचा सराव जो आहे
तो सराव झाला पाहिजे. जास्तीत जास्त सराव जो आहे तो सराव झाला पाहिजे. ठीक आहे. मग सराव कसा होणार तुमचा? तर सरावासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या असतात त्या टेस्ट सिरीज खूप जास्त हेल्प करतात. बरोबर. मग आता इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचा स्कॉलरशिपचा जो पेपर आहे 26 एप्रिल रोजी पेपर आहे. ह्या 26 एप्रिलच्या पेपरसाठी एक टेस्ट सिरीज इग्नाइट पाठशालाकडनं तुमच्याकडे आहे आणि ती जी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळणारे पेपर 1चे 5 पेपर, पेपर 2चे 5 पेपर आणि हे पूर्णपणे त्या स्कॉलरशिपच्या पेपरनुसारच होणार आहे. 1 एप्रिल पासून ही आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. तुम्ही आता जरी विकत घेतली टेस्ट सिरीज तरी तुम्हाला जुने पेपर जे आहेत ते सोडवता येणार आहेत. ठीक आहे. ह्या टेस्ट सिरीज मध्ये जुने जे विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑलरेडी इग्नाइट पाठशालाकडनं स्कॉलरशिपची बॅच घेतलेली आहे त्यांच्यासाठी हा कूपन कोड आहे. त्यांना 50% ऑफ मध्ये 50% मध्ये तुम्हाला जी टेस्ट सिरीज आहे ती मिळणार आहे. आणि ज्यांच्याकडे आपली बॅच नाहीये, ज्यांच्याकडे आपली स्कॉलरशिपची बॅच नाहीये त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आहे 99 रुपयामध्ये. तुम्हाला जर याच्या संदर्भात काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकताय किंवा तुम्हाला खाली नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही प्रश्न विचारू शकताय. त्या नंबरवर तुम्ही कॉल केला तरी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता टेस्ट सिरीज दिल्यानंतर काय होणार आहे तर टेस्ट सिरीज मधून तुम्हाला कळणार आहे तुमच्या चुका. ठीक आहे. टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला प्रश्न सोडवताय त्यावेळेला तुमच्या चुका कळणार आहे. त्या चुका आपण एका वहीमध्ये छान लिहून ठेवायच्या. हा प्रश्न आहे, प्रश्न लिहायचा डायरेक्टली. ठीक आहे. डायरेक्ट प्रश्न लिहायचा, मग त्याचं सोल्युशन लिहायचं, मग त्या पद्धतीचे त्याच्या धाटणीचे बाकीचे अजून 5 प्रश्न 10 प्रश्न सोडवायचे लगेच लगेच सोडवून घ्यायचे. ठीक आहे. कशा पद्धतीने करणार तुम्ही की तुम्ही पहिले टेस्ट दिली तुम्हाला रिझल्ट मिळाला, लगेच रिझल्ट आपल्याकडे जनरेट होतो, लगेच त्याचं सोल्युशन पण तुम्हाला तिथे मिळत असतं. मग ती टेस्ट दिली, त्याचा रिझल्ट मिळाला, त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळालं की त्याच्यामधनं तुम्हाला चुका लक्षात येऊन गेल्या. ठीक आहे. मग चुका लक्षात आल्यावर त्या चुकांचा तुम्ही पुन्हा अभ्यास केला. आता मग पुढच्या वेळेला मात्र तुम्ही त्या सेम ज्या चुका आहेत त्या सेम चुका तुमच्याकडनं होणार नाहीत याची तुम्ही स्वतः काळजी घेतली पाहिजे. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच त्या विद्यार्थ्याचं उदाहरण सांगितलं ना, त्याच्याकडनं नंतर तशी चूक झाली नाही आणि त्याच्यामुळे त्याला खूप चांगले मार्क जे आहेत ते नंतर पुढे पडलेत. ठीक आहे. त्याच्यामुळे केलेल्या चुका पुन्हा करू नका आणि छान अभ्यास करा. खूप मन लावून अभ्यास करा. सगळ्यांनी छान पद्धतीने परीक्षा द्या, पेपर द्या. सगळ्यांनी पास व्हा. थँक्यू.